गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. आणि आज जो व्हिडिओ आहे तो आहे माझ्या फ्रेंड युक्तीवर. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी सगळ्यांनाच भेटली आहे. सुप्रियाला भेटले मी इंडिव्हिज्युअली, मी सारिकाला भेटले इंडिव्हिज्युअली, स्वातीला भेटले, आशूला भेटले. ह्या सगळ्यांना भेटल्यानंतर मी त्यांच्यावर असे छोटे छोटे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे युक्तीवर आहे स्पेशली. ही जी फ्रेंड आहे आमची नागपूरची सिंगल स्ट्रॉंग मदर, गव्हर्नमेंट टीचर आहे. आणि ती जस्ट एक हार्डली 2-3च महिने झाले की आमच्या ग्रुपमध्ये ॲड झाली. पण एवढं बॉन्ड आमचा, एवढं कनेक्शन एवढं स्ट्रॉंग आहे की आम्ही फर्स्ट टाईम भेटलो पण असं वाटलंच नाही की आम्ही फर्स्ट टाईम भेटलो किंवा एवढ्या दुरून तिने आली किंवा तिला असं म्हणजे असं वाटलं नाही की आम्ही फर्स्ट टाईम भेटलो आहे किंवा आमची ओळख नाही आहे किंवा काही आमचं माहिती नाही एकमेकींबद्दल, असं काहीच झालेलं नाही. खूप स्ट्रॉंग असं वाटलं. आणि ती माझ्याकडे म्हणजे स्पेशली ती माझ्याकडे नंतर एक दिवस राहिली, म्हणजे मंगळवारी माझ्याकडे राहिली. आणि मग मंगळवारी तिची ट्रेन होती, आम्ही सोमवारी सकाळी पोहोचलो. ती आलीसुद्धा इथे आधी नांदेडला, म्हणजे आम्ही नगरला गेलेलो. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही बघितले सगळे व्हिडिओ आमचे. आम्ही सगळ्या सिंगल मदर्स सुप्रियाकडे गेलो होतो. तिथे आम्ही म्हणजे ती माझ्याकडे आली आधी, ती आणि स्वाती. मग आम्ही इथून नांदेडवरनं नगरला गेलो आणि नगरवरनं परत तिने इथेच आली नांदेडला आणि परत एक दिवस राहिली. तर एक दिवस आम्ही खूप छान स्पेंड केला. त्याच्या काही मेमरीज पण आहेत. एक कॉमेडी मेमरी पण आहे आमची. कॉमेडी मेमरी सांगते मी काय झालेलं. आम्ही गेलेलो युक्तीला टॅटू काढायला. मग तिने टॅटू काढला इथे नांदेडला जिजूंच्या नावांचं. जिजूचं नाव निलेश आहे पण त्यांना गुड्डू या नावाने सगळे ओळखतात. तर तिने नाव हातावर जे काढला तो गुड्डू म्हणूनच काढलेला. आणि मग आम्ही नंतर ऑफिसवर गेलो, माझ्या ऑफिसवर भेटलो, आम्ही बोललो. तिला ऑफिस बघितलं, तिने क्लासेस बघितले. आणि घरी येताना मग स्वीट मार्टवरती ती म्हणली लेकरांसाठी काहीतरी घेऊया. मग आम्ही घ्यायला गेलो आणि घेतलं बिल. म्हणजे तिने पैसे दिले आणि पैसे रिटर्न म्हणजे मी बाईक काढत होते तर ती पण माझ्या मागे झाली, बसली बाईकवर. आणि मग ती त्या दुकानदाराने आवाज दिला, ओ मॅडम पैसे लेके जाओ. मग ती उतरली ते मला माहीतही नाही की कधी उतरली आणि काय. मी माझी बाईक घेऊन पुढे जाऊन टर्नसुद्धा घेतला. आणि मग नंतर एक स्पीड ब्रेकर आला आणि स्पीड ब्रेकर आल्यानंतर अशी माझी बाईक अशी उचकली एकदम खूप जोरात. मी म्हटलं अरे एवढा लाईट वेट कशी वाटली बाईक, कारण की युक्ती मागे बसली होती ना. आणि मग नंतर मी बापरे बघितला असं हात लावून बॅक साईडला, तर नाही, युक्ती नव्हती. म्हटलं अरे बापरे पडली का हिने कुठे. मग बघितलं, टर्न केलं तर तिने कॉर्नरवरून मला हात दाखवत होती, ए स्वप्ना मला इथेच सोडून जातेस का म्हणून. मग मी गेले. मग आम्ही घरी गेलो आणि जे हसत होतो आम्ही. म्हणलं बापरे युक्ती कसं झालं. मग हे अशा मेमरीज खूप छान गोळ्या झाल्या आमच्या. आणि आमचे दुःख सेम असल्यामुळे आम्ही खूप जास्त समजून घेतो एकमेकींना. सगळ्याच आमच्या ग्रुपमध्ये सगळ्याच सिंगल मदर्स एवढ्या स्ट्रॉंग आणि एवढ्या सपोर्टिव्ह आहेत. कोणीही कधीही असं रागवणं रुसणं असं कधीच होत नाही. खूप स्ट्रॉंग आहेत. आणि युक्तीबरोबर पण एक स्पेशल बॉन्ड तयार झाला. मी ज्यांना भेटले त्यांच्याबरोबर सगळ्यांसोबतच बॉन्ड झालेला आहे. पण स्पेशली ज्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला त्यांच्यासोबत खूप छान बॉन्ड असे झालेले आहेत. सो युक्ती पण हे एक गिफ्ट आहे गॉडचं की एक फ्रेंड एवढी छान स्ट्रॉंग फ्रेंड भेटली. आणि खूप स्ट्रॉंग लेडी आहे ती. तिच्याकडनं खूप काही आमच्या ग्रुपमध्ये सगळ्याच जणी स्ट्रॉंग आहे. सगळ्यांकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. सो युक्ती कडनं मी शिकले की एक स्ट्रॉंगली कसं उभं राहायचं लाईफमध्ये. आणि सगळं आपल्याला आलं पाहिजे असं तिचं मत असतं की आपण आता एकटे हँडल करतो ना आपली लाईफ, तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. सो मी तिच्याकडनं खूप काही गोष्टी शिकले आणि खूप छान मेमरीज गोळ्या झाल्या. लकी टू हॅव युक्ती इन माय लाईफ. थँक्स फॉर ऑल मेमरीज.